झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कोटला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी जैद सय्यद उर्फ टैप्या पोलिसांच्या ताब्यात। अहिल्यानगर शहरातील कोटला परिसरात 2 दिवसापूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी जैद उर्फ टैप्या सय्यद याला तोफखाना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। मिळालेल्या माहितीनुसार जैद सय्यद उर्फ टैप्या याने अब्रार शेख या युवकावर गोळीबार केला होता। या गोळीबारात अब्रार शेख गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर आरोपी टैप्या हा फरार झाला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत विविध पथके तयार केली होती। आरोपीच्या शोधासाठी शहरातील तसेच परिसरातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपी जैद सय्यद उर्फ टैप्या हा शिंडी भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी मोठ्या शिपातीने सापळा रचत शिंडी परिसरात कारवाई केली आणि आरोपी जैद उर्फ टैप्या सय्यद याला ताब्यात घेतले आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली असून गोळीबारामागील नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे। तोफखाना पोलीस ठाण्याकडून पुढील कारवाई सुरू असून न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।